एक खोटी गोष्ट सोडली तर घराचा स्वर्ग होतो. आम्ही माणूस म्हणून आमच्या आयुष्यातल्या खोट्या आणि वाईट गोष्टी सोडल्या तर आमचाही संत होऊन जातो, पण आम्ही सोडायलाच तयार नसतो. तुकोबराय म्हणतात की वाट दावी त्याच्या पुण्यालाही पार होती उपकार अगणित. ठाई ठाई संत आमच्यासाठी बसलेत, आम्हाला वाट दाखवण्यासाठी, आम्हाला मार्ग दाखवण्यासाठी. आहार विहार विचार उच्चार, आमचा विचार कोणता असावा, उच्चार कसे असावे, वाणी कशी असावी आणि आचार कसा असावा. मी तरुणाईविषयी वैभव दादा आपण युवा संस्कार शिबिर असतं घालेवाडीला आपलं जानेवारी महिन्यामध्ये, हजारो पोरं येतात गेले 25 वर्ष. मासाहेबांची जयंती असते, जिजाऊ मासाहेबांची, आणि विवेकानंदांची जयंती 12 जानेवारीला असते. माझ्या ज्या दिवशी लक्षात आलं की मला तरुणाईवर काम करायचं त्या दिवशी मी युवा शिबिराला सुरुवात केली आणि त्या युवा शिबिराचं नाव ठेवलं बलशाली युवा हृदय संमेलन. या देशातल्या पोरांना मला आदर्श समोर द्यायचे आहेत, त्यांच्या समोर ठेवायचे आहेत. जसं की विवेकानंद म्हणायचे की बाळानो मी तुम्हाला आदर्श सांगतो, पण तुम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्यासारखे नको हो, कारण तुम्ही असामान्य आहात, तुम्ही व्हा, पण तुम्हाला आदर्श सांगतो. आणि म्हणून बलशाली युवा हृदय संमेलन हजारो. यावर्षी जानेवारी वैभव दादा येतो, दरवर्षी आम्ही 400-500 पोरं घेऊन आम्ही एक बंधारा बांधतो महाराष्ट्रामध्ये, जिथं आवाज नाही येईल तिथं. आमचा हेतू हा आहे की वर्षातनं 4 दिवस का होईना आमचा घाम मातृभूमीवर पडावा. माय भू सेवा यात्रा. यावर्षी आम्ही 40 गावला गेलो होतो आता मार्च मध्ये. गेल्या वर्षी आम्ही सिंधी खुर्दला गेलो होतो. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जातो. ही तरुणाई माझ्यासोबत मी का घेतोय की माझा विश्वास आहे तरुणाईवर. बलशाली युवा हृदय संमेलनामध्ये मी पोरांना सांगतो की बाळांनो आडनावानं कुणाला हाक नाही मारायची. दिदी आणि दादा म्हणूनच मित्राला सुद्धा आणि मैत्रिणीला सुद्धा हाक मारताना दिदी आणि दादा म्हणायचं, आणि आडनाव नाही घ्यायचं कुणाचं, कारण आडनाव घेतलं की तुमच्या डोक्यात किडा आलाच. हा देशमुख का, हा पाटील का, आणखीन कोण. आपल्याला जातीपातीच्या पलीकडे जायचं आहे, आपल्याला जय जगत पर्यंत पोहोचायचं, माणूस म्हणून आपल्याला मोठं व्हायचं. मी माझ्या युवा शिबिराला नाव दिले बलशाली युवा हृदय संमेलन, हृदय संमेलन नाव दिलंय. कारण मेंदू ज्यांचा आहे ना, बुद्धी ज्यांना आहे ना, त्यांनी बुद्धीचं काम समाजामध्ये फूट पाडण्यासाठी केलं, समाजामध्ये भेद निर्माण करण्यासाठी केलं, आग लावण्यासाठी केलं. रोज मोबाईलवर 43,000 इतके मेसेजेस भारतामध्ये द्वेष आणि मत्सराचे पेरले जात आहेत, कधी जातीच्या, कधी धर्माच्या, कधी प्रांताच्या नावानं. आमचं कुणी नाहीये तसं. हे आमचं पोरग कुठलं घेतलं महाराष्ट्रामध्ये तर ते तसं नाही. कारण तरुणाई मी जे ऑब्झर्व करतोय त्याला 3 गोष्टींनी गाडलं, म्हणजे फॅशन, व्यसन आणि शोषण, या 3 गोष्टींनी त्याचा. फॅशन किती असावी आम्ही केली. आमच्या काळात बच्चन होता, आमचा हिरो बच्चन होता. मी पण बिटल्स राखलेले होते, अशा केस वाढली होती मी. आमचे वडील म्हणायचे आला ज्ञानेश्वर आला, ज्ञानेश्वर आला म्हणायचे. फॅशनचा प्रभाव होता ना त्यावेळेला. आमच्या पॅन्टी बेल बॉटम होत्या, आठवत असतील जुन्या लोकांना. बेल बॉटम खाली त्याला चेन असायची. ग्रामपंचायतीनं, नगरपालिकेनं, महानगरपालिकेनं कुठलंही कॉन्ट्रॅक्ट दिलेलं नसताना अख्खा रस्ता स्वच्छ करत होतो आम्ही. पण आमच्या आईला तवा लई त्रास व्हायचा, कारण चेन मध्ये अडकलेली घाण निघायचीच नाही. पण अमिताभ बच्चन व्हायचं असायचं आम्हाला, मिथुन चक्रवर्ती व्हायचं असायचं. सिनेमाचा प्रचंड प्रभाव. त्यावेळेचे सिनेमा सुद्धा बघा ना किती भारी होते. त्यावेळेच्या सिनेमामधले हिरो हिरोईन असे, ती चित्रीकरण तुम्ही जुनं बघा. हे हुतुतुतू कबड्डी खेळ असायचा त्या बागेमध्ये. हिरो आणि हिरोईनचा एकमेकाला असं काहीच करत नव्हते ते, आणि मग ते झाडाच्या मागे गेले की 2 फुलं अशी चिकटली जायची. मग आपण समजून घ्यायचं की ते आता डायरेक्ट आतिक्या खंडाला पर्यंत येऊन पोहोचलंय. किती गतिमान झालं बघा. आमच्या काळातला एक सिनेमा आहे, त्याचं नाव आहे दीवार नावाचं चित्रपट. अमिताभ बच्चन आणि शशी कपूर त्याच्यामध्ये आहेत. अमिताभ विलन आहे, स्मगलर आहे, आणि शशी कपूर इन्स्पेक्टर आहे. शशी कपूर आणि इन्स्पेक्टर कसं वाटतंय बघा, एकदम चिकना माणूस, चॉकलेट सारखा. इन्स्पेक्टर कसा राकट पाहिजे ना, पण त्याला केलाय. आता काय करायचं त्याला. सिनेमाच्या मध्यंतराला डायलॉग आहेत 5 मिनिटाचे बरोबर. हा स्मगलर, हा पोलीस, दोघं एकमेकाला भेटतायत की ज्या पुलाखाली आईनं या दोघांना सांभाळलं त्या पुलाखाली भेटतायत. आणि अमिताभ बच्चन शशी कपूरला असं म्हणतो की तेरे पास क्या है. हे स्मगलर आहे, ते म्हणते की मेरे पास गाडी आहे, मेरे पास बंगला आहे, मेरे पास अमुक आहे, मेरे पास ढमुक आहे. 5 मिनिटं त्याला सांगते शशी कपूरला तेरे पास क्या है. मग ती गप्प एक 20-30 सेकंद सिनेमात ते शशी कपूर गप्प बसते, त्याच्याकडे नुसतं बघते आणि एकच वाक्य म्हणते मेरे पास माँ है. खलास, बच्चन संपलाय तिथं.
जरी लिजंड असला, जरी अभिनेता असला तरी डायलॉगनं संपलाय, कारण नीतिमत्ता होती त्यावेळेला. मेरे पास माँ है म्हणायचं. मध्यंतर टाळ्यांचा कडकडाट. आता डायरेक्ट म्हणते जिकेगा नहीं साला. ती बारकी पोरं मी गावातली बघतोय, ती सुद्धा चिल्लर चिल्लर फॅक्टरी म्हणते जिकेगा नाही साला. चंदन चोर आमचा आदर्श. आम्ही संगत कोणाची देतो, आम्ही सहवास कोणाचा देतोय. फॅशनचं नाव तर मी आता बघितलंच. माझा एक मित्र आहे, तिनं तिचं पोरग टाकलं एका कॉस्मोपॉलिटन सिटीतल्या एका महाविद्यालयामध्ये टाकलं. मी त्याला म्हणायचो का बळवंतला टाक, एसजीएम कॉलेजला टाक, इकडे सांगलीला टाक. उग येड्या का तिकडे कुठं नेऊन टाकायला लागलीस पोरग. ते म्हणलं हे आपल्याला जे जमलं नाही ते आपल्या पोराला मिळालं पाहिजे. त्यानं टाकलं तिथं. 6 महिन्यानंतर कार्ट्याला भेटायला गेलो, मॉडेल पूर्ण चेंज. मी आताची मॉडेल तुम्ही बघितली असेल तरुण पोरां, त्यांचा ड्रेस हेअरस्टाईल कशी असते, खाली गहून वर बाजरी, काय चाललेलं असते माहित नाही. आणि शॉर्टकट पॅन्ट, शॉर्टकट शर्ट आणि बुटकट पॅन्ट. शर्ट किती शॉर्ट आहेत पोरांच्या आत्ताचे बघा ना, ते हळूहळू ती चोळीच होणार आहे, हळूहळू असं वर जाणार. हे आमचा मैत्री एक दिवशी 6 महिन्यानंतर आपल्या लेकराला भेटायला गेलो, आणि भेटल्यानंतर जी बघितलं त्याचा अवतार, त्याने कविता लिहिली मला दिली. म्हणला इंद्रा सांग सगळ्या महाराष्ट्रात कसं बदललंय माझं पोरग बघ. त्यानं कविता काय लिहिली मला दिली. मला कवितेचं नाव आहे छब्याची माय. छब्याची म्हणजे तिकडून आलंय आणि आपल्या बायकोला सांगतं की तुझं छब्या. आता आपण बैलाला नाव ठेवतो, पण ह्या बैलाला ठेवलंय ना, आता आपले बैलच असतात, त्यामुळे त्याने ठेवलंय त्या बैलाला. त्याच्यामध्ये त्यानं लिहिलंय छब्याची माय तुला सांगू कसं काय. इथं मी कॉलेजमध्ये आलो आहे, पण पोरगा का पोरगी कळत कसं नाही. छब्याची माय तुला सांगू कसं काय. मी हे तिचं कविता दिली मी सांगतोय बरं का, ह्याच्यामध्ये तुमचं तुम्ही सांभाळून घ्या. पुन्हा दुसऱ्या परिच्छेदामध्ये त्यानं लिहिलंय छब्याची माय. लहान असताना छब्याच्या दोन्ही कानात बाळ्या घालण्यासाठी धडपडलो आहे, तेव्हा छब्यानं घालून घेतली नाही. आता एकाच कानात बाळी घालून अख्ख्या कॉलेजमध्ये हिंडतोय कसं काय. छब्याची माय तुला सांगू कसं काय. जनबाळे आहे त्यानं लपवू नका, आता पर्याय नाही त्याला. छब्याजी भेटायला आलं होतं, ती बरमुडा घालून आलं होतं. बरमुडा सांगण्याची आवश्यकता नाही, बरमुडा. आम्ही MPSCचा अभ्यास करत असताना बरमुडा म्हणजे काय याचा अभ्यास केला होता, की समुद्रामध्ये एक असा ट्रायंगल आहे की त्या ट्रायंगल मध्ये जहाज किंवा विमान गेलं तर ते हरवून जातं. बरमुडा ट्रायंगल. आता हे बरमुडा घातल्यावर काय हरवून जातं अजून कळालेलं नाही आम्हाला, ते बरमुडा घालून आलेलं आहे. मग त्यानं लिहिलंय छब्याची माय. आपण ह्याला पैसे तर बरोबर पाठवत आहे, पण ही अर्धी चड्डी घालून अख्ख्या कॉलेजमध्ये बोंबलत हिंडतंय कसं काय. छब्याची माय तुला सांगू कसं काय. हे कार्ट कॉलेजमध्ये असताना गजनी नावाचा सिनेमा होता, गजनी, आमिर खानचा. गजनीमध्ये आमिर खाननं टकाल केलं. हे कार्ट भेटायला टकाल करून आलो होतो. शेवटच्या परिच्छेदामध्ये ते कवी आमचा गावाला बांधावरचा कवी म्हणतो छब्याची माय तुला सांगू कसं काय. तू आणि मी अजून जिद्द आहे, पण छब्यानं टकाल कसं केलं आहे. छब्याची माय तुला सांगू कसं काय. आम्ही आमच्या लेकरांना, मी म्हटलं मगाशी ना, आदर्श देत असताना पालक नावाची गोष्ट आहे. त्या पालक नावाच्या गोष्टीमध्ये आई वडिलांना आपल्या घरामध्ये कसं जगायला पाहिजे. मी PARENTचा लॉंग फॉर्म सांगतो, त्यावेळेला आरचा एक लॉंग फॉर्म सांगतो. त्या आर मध्ये आई बापानं आपल्या लेकरांच्यासाठी रोल मॉडेल असलं पाहिजे. म्हणजे पोरगं वयात आलं आणि पोराला विचारलं की तुला बायको कशी पाहिजे, तर पोरानं सांगितलं पाहिजे की मला माझ्या आईसारखी पाहिजे. त्या पोरानं जन्मापासून बघितले की माझ्या आईनं संसार करत असताना किती कष्टा काढलेत. जेव्हा घात आला त्यावेळेला आई उभी कशी राहिली कणकरपणे, आणि ज्या वेळेला काही आनंदाचे क्षण आला त्यावेळेला ते आनंदाचे क्षण पचवले कसे. अख्खं घर उठायच्या अगोदर उठणारी आई, घर झोपल्यानंतर झोपणारी आई, ते लेकरानं बघितलीये. संसार कसा केला जातो याचा रोल मॉडेल ही त्याची आई आहे. तो म्हणतो की माझाही संसार सुखाचा व्हायचा असेल तर माझी बायको माझ्या आईसारखी पाहिजे. आणि पोरीला जर विचारलं की तुला नवरा कसा पाहिजे, तर पोरीने सांगितलं पाहिजे की बापासारखा पाहिजे. कारण तिनं बघितलंय बाप कसा धडपडतो, चांगुलपणानं संसार कसा सुखाचा करता येतो. माझ्या बापानं मला शिकवलं. रात्रंदिवस कष्टा खाणारा पण बेईमानीनं न जगणारा, नीतिमंत श्रीमंतीसाठी रात्रंदिवस धडपडणारा बाप माझा तिनं बघितलाय जन्मापासून. आणि तो म्हणते, मग ती म्हणते की हा मला बाप पाहिजे, मला नवरा पाहिजे, तो माझ्या बापासारखा पाहिजे.
आम्ही आमच्या घरामध्ये हे रोल मॉडेल करू शकलो तरच या गोष्टी होऊ शकतील. समारोप करत असताना हे असं म्हटलं जातं की व्याख्यान 1 तासाचं असावं, कीर्तन 2 तासाचं असावं, सिनेमा 3 तासाचा असावा, तमाशा 4 तासाचा असावा आणि गोंधळ रात्रभर असावा. 1 तास आपला होऊन गेलेला आहे. समारोप इतकाच आहे की माणूस नावाची जात आहे तुमची माझी. असं म्हटलं जातं की आपल्या आयुष्याचा हिशोब जो आहे तो शेवटच्या दिवशी असतो. जसं वर्षभर अभ्यास केल्यानंतर आपला निकाल 1 तारखेला असायचा, 1 मेला. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले असतील त्यांचे ध्यानात आलं असेल, आपला निकाल असायचा 1 तारखेला, 1 मेला. सकाळी सकाळी उठल्या उठल्या आंघोळ करून, देवाला नमस्कार करून, आईवडिलांना नमस्कार करून शाळेच्या लाईन मध्ये. आणि निकाल किती? 1 सेकंदात असायचा. इंद्रजित दत्ताजीराव देशमुख पास, हरनागत उड्या मारत घराकडे जायचं नुसतं 5 शब्दावर. निकाल 1 सेकंदात. म्हणजे वर्षभर गुरुजींचा मार खायचा, कानाला धरून बैठका मारायच्या, पेकटात लाथा खायच्या, पाडं पाठ करायचं, गणित सोडवायची, निकाल 1 सेकंदात. तसं तुमच्या माझ्या आयुष्याचा निकाल सुद्धा शेवटी 1 सेकंदात असतो. येईल शेवटी कोण कामा, काय जाबदेशी यमदूता. तुकोबराय म्हणतात की शेवटच्या क्षणाला अख्ख्या आयुष्याचा हिशोब काय देशील? तुला मन दिलं होतं, तुला बुद्धी दिली होती, तुला शरीर दिलं होतं, महाराष्ट्रामध्ये जन्माला घातलं होतं, 2 विद्यापीठं दिली होती, देहूचं आणि आळंदीचं. तुला जगण्यासाठी जगलास कसा या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. येईल शेवटी कोण कामा. कारण शेवटच्या प्रवासात कुणीच नसतं ना. बायको उमऱ्यापर्यंत, गण गोत सगळे सोयरे स्मशानापर्यंत, देह चितेपर्यंत, बँकेतला पैसा बँकेत. तिथून पुढचा प्रवास एकट्याचा असतो. एकट्याचा थोबाडीत मारतच घेऊन जाते, सोडतच नाही. केलेल्या प्रत्येक कर्माचा हिशोब असतो. ही खूप सुंदर कथा एका प्रवचनकाराने सांगितली की हिशोब कसा असतो माणसाच्या आयुष्याचा. घरात वडील एकटाच, तरुण जोडपं, त्याचा वडील एकटा, आई वारली. वडिलाचा अडथळा होतो म्हणून पोरगं विचार करतं घरामध्ये की वडिलाचं काय करायचं. म्हणून एक दिवशी ते वृद्धाश्रमात नेऊन ठेवते वडिलाला. शक्यतो मांजर आणि वृद्ध माणूस बाहेर राहत नाहीत जास्त काळ, बरोबर त्याच घरात परत येतात. मांजर 25 किलोमीटर नेऊन सोडा की येते बरोबर घरातच. तसं घराचा वृद्ध माणूस सुद्धा कुठेही नेऊन ठेवा, जगाच्या कुठल्याही वृद्धाश्रमात ठेवा. ती म्हणते नाही, जे आड्याखाली मी माझं आयुष्य घातलंय तिथंच मला जायचं आहे. आजोबा घरी रात्री, आता ही नवरा बायको विचार करते आता करायचं काय. मग हे काशीचं तिकीट काढून आणते, वडिलांना सांगते की काशीला जाऊया, म्हातारपणी काशीला जायचं असतं, पुण्य मिळतं. ट्रेन मधनं दोघं बसतायत, काशीमध्ये रात्री 12 वाजता उतरतायत. 12 वाजता उतरले की वडील म्हणते धर्मशाळेत जाऊया, सकाळ होते, गंगेत आंघोळ करून मग विश्वनाथाच्या दर्शनाला जाऊ. पोरग म्हणते नाही, हीच सकाळ आहे, आत्ताच जायचं नदीला, म्हणते आत्ताच विश्वनाथाला जायचं. वडील म्हणते नगर सकाळ जाऊया की, घेऊ एक जाऊ. वडत नेते घाटावर. घाटावर गेला, आंघोळीला उतरलं वडील की ढकलते की चिवट पकडते हातात पोराच्या, चिवाट एकदम. ती म्हणते नको रे नको. ती म्हणते आता नाही सोडणार, आता तुला नाही परत नेत, म्हणते तुला आता जावं लागेल. वडील म्हणते नको की यार, मी कुठंतरी राहीन बाहेर, पण मग असं पुन्हा. वडील एका मुद्द्यावर येते की मग हिथं नको बुडवू, निदान पलीकडे तरी बुडवू ना, वर जरा बुडवू की, वर बुडवू की. ती म्हणते हिथं बुडलं तरी गंगा आहे, तिथं बुडली तरी गंगा आहे, वर कशाला तुला न्यायला पाहिजे, इथंच बुडवणार तुला, म्हणते. पोरग म्हणते मग तिथं बुडवलं म्हणजे काय होईल, म्हणते. ती म्हणते अरे राजा, मी माझ्या बाला हिथंच बुडवलं होतं रे, तू जरा मला वर बुडव की, म्हणते. प्रत्येक गोष्टीचा हिशोब आहे. येईल शेवटी कोण कामा, काय जाबदेशी यमदूता. शेवटच्या क्षणाला 1 सेकंदात हिशोब मागतोय. सोपं नाहीये. मी शिरोळला गट विकास अधिकारी होतो आणि तिथं असताना तिथं पक्या नावाचा येडा आहे, अजूनही वेडा आहे, वृद्ध झालाय तो. त्याला मारायचे सगळे, अजूनही मारतात, वेडा आहे तो. पण त्याचं माझं जमायचं. मी 10 वाजता ऑफिसला गेलो की माझं केबिन असं खाली होतं, खिडकी अशी होती. ती सगळ्यांना चुकवून यायचं, असं खिडकीत यायचं आणि खिडकीत येऊन 10 वाजता माझ्याकडे बघायचं आणि हसायचं. आता येडच येड्याकडे बघून हसणार आपल्या लक्षात आलं असेल.
मगाच्यापासून जे वरडते तास दीड तास, येडच असल्याशिवाय बोलते का? हसा अशी आमची झाली की ती त्याच्या कामाला मी माझ्या कामाला. संध्याकाळी आम्ही एकत्र यायचो आणि गप्पा मारायचो. झेंड्याचा जो कट्टा आहे आमचा पंचायत समितीच्या, त्या कट्ट्यावर बसायचो. मग आमची कॉन्फरन्स सुरू व्हायची की कसं काय. शिरोळ मधलं आज कोणी मेलं असलं तर मी प्रकाशरावला विचारायचो की आज मेलेलं गिराईक गेलं कुठं. मग स्वर्गात गेलेलं असलं तर प्रकाशराव म्हणणार हा, नरकात गेलेलं असलं तर म्हणणार हा. मग मी प्रकाशरावला म्हणायचो की मला बोध नाही झाला, जरा निरूपण करा, हे म्हणजे काय आणि हे म्हणजे काय. आता स्मशानात काय चित्र असतं माहिती आहे आपल्या सगळ्यांना. ते प्रेत पेटलेलं असतं. आप्पा, मामा, तात्या, कोणी मीठ टाकते, कोणी राखेल टाकते. प्रचंड सूचना देणारे असतात तत्कालीन पुढारी. आप्पा, मामा, तात्या उगाच शायनिंग मारणारे. कधी लाकडाला हात नाही लावणार, पण म्हणा इथं ठेवू, इथं लाव. ह्यानं अजिबात आयुष्यात कधी लाकूड लावलेलं नसतं, काय ज्ञान नसतं, पण उगं शायनिंग, चमकोगिरी, जाईल तिथं चमकोगिरी. तुम्ही असं एकमेकाकडे बघू नका, म्हणजे ते मी असं टार्गेट ठेवून बोललेलो नाही. बरं त्यांनी ते करू नये असं पण माझं म्हणणं नाही. मी आपलं चित्र आपल्याला सांगतो. बरं ते प्रेत जळत असताना इकडं गटागटानं माणसं बसलेली असतात. तंबाखूवाले जवळ, गुटखावाले जवळ, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रवादी अजितदादा, शिवसेना उबाठा, शिवसेना शिंदे, अजून कुठला राहिला असला पक्ष तर तुमचा तुम्ही त्यात ऍड करा. ती सगळी स्मशानात. तिथं गेलं तरी गटतट सोडत नाही. काय यांच्या डोक्यात भिडलंय माहित नाही. मग मी म्हणतो की मग ते सांगत असते मग काय चाललं. जिथं नरकात गेलंय त्याच्याविषयी मग प्रकाशराव मला सांगत होता की साहेब गटागटानं माणसं बसली होती आणि त्यांच्यात चर्चा होती ही ह्याच्या आधीच मराय पाहिजे होत. अजून जगला असं तर किती जणांचं वाटोळं केलं असतं कोणास ठाऊक. पाप लवकर मरत नाही का. प्रकाशराव म्हणतो की जे मेल्यानंतर स्मशानामध्ये ज्याच्याविषयी हे ह्याच्या आधीच मरायला पाहिजे होतं अशी ज्याची चर्चा असती समजून चालायचं ते नरकात गेलं. केवढं मोठं तत्वज्ञान आहे बघा. ज्ञानोबा तुकोबांना सापडलं नाही ती ह्याला सापडलं. मग मी त्याला म्हटलं की मग स्वर्गात गेलं याच्याविषयी तुझं काय म्हण. मग प्रकाशराव म्हणायचं की साहेब अंत्ययात्रा सुरू झाल्यापासून कोण कोणाशी बोलत नव्हतं, कोणी बोलत नव्हतं कोणाशी. प्रत्येकाला वाटत होतं की आपलंच काळीज आपल्यासोबत प्रवास करत आहे. आणि स्मशानामध्ये सर कोणताही गटतट नव्हता, कोण कोणाशी बोलतच नव्हतं, कारण प्रत्येकाचं अंतःकरण आतून आक्रोश करत होतं हे अजून जगायला पाहिजे होते, हे अजून जगायला पाहिजे होतं. याचा असणं अनेकांना आधार देणार होतं, याचा असणं अनेकांना सुखी करणार होतं. आपल्या अस्तित्वानं भवताल सुखाचा करता आला तर समजून चालायचं की आयुष्य धन्य झालं. 16 वर्षाचं बाळ 750 वर्षापूर्वी गजर करतं अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिने लोक. आणि आम्ही गजर करतो अवघाची संसार एकट्याचाच करीन बाकीच्यांची वाटच लावीन. आमच्या आयुष्याचं हे कधीच ब्रीद वाक्य असता कामा नये. आम्ही ज्या महापुरुषांच्या पायावर चाललं पाहिजे त्यांच्या पायावर आपण चालूया. मला बोलवलं, एवढं सहन केलं, मला जवळजवळ 1.5 तास सहन केलं. आपल्या या सहनशीलतेला मनापासून नमस्कार करतो. केवढी घडामोड चालू आहे तिकडं. बजेट चालू आहे संसदेमध्ये, पक्षाच्या तिकीट वाटपाचा कार्यक्रम चालू आहे. एवढं सगळं असताना तुम्ही त्याग करून इथं आला, केवढा मोठा त्याग. तुमच्या त्यागाला नमस्कार. आणि तुमच्या 7 ते 9च्या तर सिरियल्स किती, ती सध्या काय करते, लागीर झालं ते आता संपलं वाटतं ना, लागीर झालं तर जुने सिरियल 7 ते 9 सगळ्या प्राईम सिरियल्स सुकसुकाट. म्हणजे त्या प्रेशर कुकरची शिट्टी सुद्धा 7च्या अगोदरच बंद झालेली असते. 7 ते 9 भयंकर प्रेम. आयानो माझ्या घरात टीव्ही नाहीये. लग्न केलं त्या दिवशीच आम्ही दोघांनी निर्णय घेतला होता आपल्या घरात टीव्ही असणार नाहीये. आज तक माझ्या घरात टीव्ही नाही. 10,000 पुस्तकं आहेत माझी. तुम्ही या माझ्या घरी, मला माहितीये मोबाईल सुद्धा आज माझ्या घरामध्ये खूप, किती तुम्ही करायचा प्रयत्न करा. आता माझा मोबाईल बंद आहे कारण मी माणसात आलं की जिवंत माणसांना किंमत देतो. माझ्यासोबत कोणी बोलत असेल तर माझा मोबाईल कधी चालू नसतो. म्हणजे कुमार मंगलम बिर्ला नावाची फॅमिली आहे, त्या फॅमिलीतला मोबाईल 9:30 ते 5:30 फक्त चालू असतो. 5:30ला ही 37 माणसं आपल्या घरी येतात, आईच्या पायाजवळ मोबाईल ठेवतात. त्यांचं जेवण कुमार मंगलम बिर्लाच्या घरातलं जेवण रात्री 8 ते 9:30 वाजतं. 1.5 तास काय करतात ते. आदल्या दिवशी प्रत्येक माणसानं घरातल्या 10 पानं पुस्तकाची वाचायची आहेत.
आणि जेवताना ती पानं शेअर करायची आहेत एकमेकाशी, ज्ञानाचं आदान प्रदान करायचं. 37 जण रोज 370 पानांचं आदान प्रदान होतं विचारायचं. आणि आपल्या घरात जेवताना काय होतं, तो काय म्हणला ती काय म्हणली, तिचं कसं होतं न आज कसं आहे. अखंड आयुष्यभर तो काय म्हणला आणि तो काय म्हणला. आमचं जेवताना दुसरा उद्योगच नसतो. आणि त्यातल्या त्यात भावकीच्याच माणसाचा उद्धार असतो. कारण आम्हाला अख्खं गाव बिघडलं तरी चालतं, चांगलं झालं तरी चालतं, पण चुलत भाऊन चुलता चांगला झालेला चालत नाही. कारण चर्चा आमच्या त्याच असतात सगळ्या. आमच्या चर्च मी म्हटलं की त्या गोष्टीच्या असतात. कुमार मंगलम बिर्लाची फॅमिली रात्री 8 ते 9:30. काय फॅमिली असेल, काय आनंद असेल त्या घरामध्ये. बघा ना, मोबाईल बंद पूर्ण. दुसऱ्या दिवशी 9:30 वाजता मोबाईल दिला चालू केला जातो. ह्याचा ₹1.5 बिझनेस नाही, ₹1.5. डोक्यावर चादर घेऊन कुणाची बिझनेस करतोय काय माहित नाही. मनू 1 मनू 2 पिलू 1 पिलू 2. अरे पिलू कुत्र्याच्या पिलाला म्हणते येड्या. तुझा कुणाशी कारभार चाललाय माहिती. मी सुरुवातीला असं म्हटलं होतं की आपल्याला माणूस म्हणून जगायचं, उन्नत होऊन जगायचं, उदात्त होऊन जगायचं. डे बाय डे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर. आतून आमचा विकास होत चाललाय, आतून आम्ही प्रगल्भ होत चाललोय, आम्ही आतून पिकत चाललोय. आणि मृत्यूच्या वेळेला बोलावणं येतं ना, पिकलेला माणसाचा मृत्यू येतो ना, त्याच्याविषयी माऊलींची खूप सुंदर ओवी आहे. जो अखंड आयुष्यभर प्युरिटीनं जगतो, आनंद विकसित होत जगतो आतून, त्याचा मृत्यू कसा येतो. माऊली म्हणतात की का झाकली या घटी जा दिवा, नेणी जे काय जाहला केव्हा, या रीती जो देह ठेवे पांडवा तो केवळ परब्रह्म, असं माऊली म्हणतात. म्हणजे आतून विकसित होणारा जीव पूर्ण विकसित होतो त्यावेळेला त्याचा मृत्यू कसा होतो, खूप सुंदर मृत्यू होतो. माऊली काय म्हणतात, कसा होतो की एखादा दिवा असावा आणि त्याच्यावर भांड ठेवावं, आणि भांड ठेवल्यानंतर जसा सहज मृत्यू होतो. पिकलेलं पान जसं सहज गळतं, ना पानाला त्रास ना झाडाला त्रास, तसा त्याचा मृत्यू होतो. नाहीतर आमच्या मृत्यूला वाटच बघत बसतील. व्हेंटिलेटर आज काढावा का उद्या काढावा, ही भावकीच्या आडवं येईल का, ह्या लग्नाच्या आडवं येईल का, त्या लग्नाच्या आडवं येईल. असं नसावं. हे असं कधी नसतं की आम्ही रोज आमच्या जीवनात आम्ही स्वतःला तपासत, म्हणजे मुखी नाम हाती मोक्ष, बांधिली सोडीत बुडाली काढीत, अर्थांची गाराणी फिडीत, श्रेयांची रावळे उघडीत, असं नित्य आम्ही जगत राहिलो तर आमच्या वाट्याला हे सौख्य येतं. ते सौख्य सगळ्यांच्या वाट्याला यावं अशी सिद्धनाथानं आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये प्रेरणा द्यावी. आमचा बी सिद्धोबा आणि तुमचा बी सिद्धोबा, म्हणजे आपण सगळी एका कुटुंबातले आहोत. तिकडे कधी गेला आमच्या सिद्धोबाकडे सगळ्या फरशावर नाव व्हायची. दिले ₹1.5 फरशी, नाव त्याच्यावर यायचं. अरे तुझ्यापेक्षा सिद्धोबा केवढा मोठा, पण फरशीवर नाव यायचं. असू द्या, देऊ द्या, त्यांचं आहे, पण आपल्याला चांगलं जगता येऊ अशी प्रार्थना.